नमस्कार मित्रांनो. एक नंबर मराठी कथा या आपल्या लाडक्या चॅनलवर आपले स्वागत आहे. ह्याच्या पाठच्या भागात आपण ऐकलं की कसं मावशी आणि आमची सगळ्यांची फॅमिली मनालीला फिरायला गेली होती. त्याच्यानंतर नक्की आम्ही दोघं एकमेकांच्या कसे जवळ आलो आणि कुठेतरी एकमेकांबद्दल काहीतरी आम्हाला वेगळं जाणवू लागलं. आता जास्त वेळ न घेता मी पुढच्या कहाणीची सुरुवात करतो. मित्रांनो, मागच्या भागात जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्या मावशीबद्दल, परत एकदा तिचं नाव मीरा आहे. 42 वय आहे. पण जर माझ्या मम्मीसोबत उभं कराल, तर मम्मी तिची मोठी बहीण वाटेल. तिचा बांधा एकदम सडसडीत आहे. एकदम प्रॉपर मिल्फ. साऊथ इंडियन हिरोईन होती ना नगमा, तिच्यासारखा. तिच्या घरातून ती एकटीच पिकनिकला आली होती. मी आणि माझी फॅमिली आणि मामाची फॅमिली असे आम्ही चंदीगड, कुलू, मनाली फिरायला आलो होतो आठवडाभर. माझ्या मनात तसं काही नव्हतं, पण हॉटेलमध्ये जेव्हा मी तिला नागडं बघितलं, माझा बुल्ला उठला होता. तिचे ते सौंदर्य बघून ऋषीमुनी पण पागल झाले असते, एवढं नक्की. माझ्या डोळ्यासमोरून तिचं ते रूप जातच नव्हतं. दिवसभर मी खूप ट्राय मारला. तिच्यावर बसमध्ये तिच्या मांडीवर झोपून मम्मे हातात घेणे. रात्री तर शेकोटी करताना आम्ही एका शालीमध्ये होतो. त्यात पाहिले मी माझा कोपरा तिच्या मम्मीवर घासत होतो. तिला आवडलं असावं ते, असं मला नक्कीच वाटलं. म्हणून मी हाताने चक्क तिचा बॉल धरला आणि दाबला. तिथे मी जरा गडबडलो, घाई केली. कारण मी कचकन बॉल दाबल्यामुळे ती अचानक दचकली आणि तिची सिसकी निघाली. सगळे आमच्याकडे बघायला लागले, पण तिने सावरलं. कारण सगळ्यांना झोपताना मी तिच्यासोबत जायला टाळत होतो. मला वाटलं होतं ती ओरडेल, भाषण देईल. तिने हात पकडून मला नेलं होतं. खोलीत थंडी खूप होती. तिने साडी काढली नाही, उलटा त्यावर स्वेटर घातला. पायात मोजे एकदम गुडघ्यापर्यंत. मी पण शर्ट काढून गोल स्वेटर घातला आणि खाली जीन्स काढून नाईट पॅन्ट घातली. मला रात्री अंडरवेअर न घालता झोपायची सवय आहे. मी पायात मोजे नाही घातले आणि आम्ही एकाच चादरीत झोपलो होतो. ती काहीच बोलत नव्हती. मला वाटलं विषय मिटला. मला काय झोप येत नव्हती. माझ्या डोळ्यासमोर मावशीचं सकाळचं रूप येत होतं. आता तर असं वाटत होतं की मी आणि ती नागडे आहोत सकाळच्या दृश्यात आणि आम्ही संभोग करणार आहोत. माझा बुल्ला ताठला होता. मी नाईट पॅन्ट खाली करून इमॅजिन करून हलवू लागलो हळूहळू. पण अचानक माझ्या मनात आलं की कशाला हलवायचं? लास्ट चान्स घेऊन तर बघू. फार फार तर ओरडेल, मारेल. खूप वाढलं तर रडू, पाया पडू. मी तसंच तिला जाऊन चिपकलो. साडी असल्यामुळे तिला काही जाणवलं नाही. मी स्वेटरवर हात ठेवला आणि हळूहळू बटन उघडू लागलो. सगळी बटन उघडल्यामुळे मला तिचा ब्लाऊज टच करायला इझी झाला. तिने पदर नव्हता घेतला. सो मी माझा हात पाहिला, तिच्या पोटावर फिरवलं. मी हातमोजे घातले होते आणि तोच हात ब्लाऊजवर नेला आणि सेम दुपार जसं तिचा आंबे चोळले होते तसं चालू झालं. ती झोपेत होती असं मला वाटलं. मी खूप मस्त चोळत होतो. एका पॉईंटला मलाच जाणवलं की एवढा कचाकच बॉल दाबताना कोण कसं गाढ झोपेत असू शकेल? शक्यच नाही. म्हणून मी मग ब्लाऊजची बटन काढली आणि माझा मोजा काढून पहिल्यांदा हातात तिच्या बॉल धरला. तर ती हडबडली, सिसकारी घेऊ लागली. ती मागे सरकली आणि माझा बुल्ला तिला लागला. म्हणजे मला दाबल्यासारखं झालं म्हणून मी शिस्कारी करत मागे झालो. मला दुखलं होतं. माझा थंड हात तिच्या मम्म्यावर लागल्यामुळे ती शहारून उठली होती. ती तशीच उघडी माझ्याकडे वळाली. माझा बाहेर असलेला ताठ लवडा वर तिची नजर पडली. ती रागात होती खूप. मला वाटलं पडते की काय. ती मला म्हणाली, "काय करतोयस हे? लाज नाही वाटत? मी तुझ्या आईसारखी आहे." असं तसं चालू झालं. माझं लक्ष तिच्या आंब्यावरतीच होतं. मी तिचा आंबा तोंडात घेतला आणि चोखू लागलो. ती मला दूर करू लागली. म्हणून मी दुसरा मम्मासुद्धा चोळायला लागलो. ती तिकडचा माझा हात काढण्यात लागली.
तिथला हात काढला की मी हात पोटावर नेऊन बेंबीत घालीन. साडीवरून पुच्ची दाबा असं करायला लागलो. ती तिकडे आली की मी परकरचा आतमधला नाडा उघडून तिचे ठाणे दाबायला लागायचो. शेवटी वैतागून ती पडली. तुझं झालं की सांग असं म्हणाली. मी लगेच दुसरा बॉल धरला आणि चोखू लागलो. ती मोठे मोठे श्वास घेत होती, पण त्याचबरोबर तिला भानसुद्ध होत नव्हतं. 15 मिनिटानंतर ती माझ्याकडे बघू लागली, एकदम हत्यार टाकून दिलेल्या शिपाईसारखं. तिचे डोळे पाणावळे होते. मला समजलं जास्त होतं, म्हणून मी उतरलो आणि तिने ब्लाऊज लावला आणि रडत पडली. मी खूप सॉरी करू लागलो. ती रात्र निघून गेली. मला वाटलं सकाळी ती सांगेन सगळ्यांना, पण ती काय बोलली नाही. तिचे डोळे लाल झाले होते. सगळ्यांनी विचारलं, पण तिने खरं सांगितलं नाही. तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात काढला. त्या दिवशी आम्ही साईट सीइंगला गेलो होतो. तिकडे 2-3 माणसांचा ग्रुप होता. तो तिला त्रास देत होता. तिला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं. मी स्वतःहून तिकडे गेलो. त्यांना एवढी घाण नजर दिली की त्यांना कळलं अजून थोडा वेळ थांबलो तर मॅटर होईल. पूर्ण वेळ मी तिच्या बॉडीगार्डसारखा मागे मागे फिरत होतो. तिला ते आवडलं. ती इम्प्रेस झाली होती. जरा राग शांत झाला होता, पण बोलत नव्हती. बसमध्ये तिला खूप झोप येत होती. डुलक्या खात होती. म्हणून मी माझ्या खांद्यावर डोकं ठेवायला तिचा आणि हातात हात धरला. पूर्ण वेळ आम्ही तसेच बसलो होतो. तिचा श्वास माझ्या मानेवर लागत होता. तिने पूर्ण वेळ माझ्या हातातून हात काढला नाही. हॉटेलकडे आल्यावर सगळे उतरत होते, तेव्हा मी त्यांना पुढे व्हायला सांगितलं आणि आम्ही दोघे तिथेच बसून राहिलो. ती झोपेत होती. अर्धा तास झाला नाही की घरच्यांनी कॉल केला, ज्याच्या आवाजाने ती जागी झाली. ती शॉक झाली होती. स्वतःहून बोलायला चालू लागली. म्हणाली, का नाही उठवलंस? मी म्हणालो, तुला चांगली झोप लागली होती काल माझ्यामुळे, आणि लगेच सॉरी म्हणालो. ती काय बोलली नाही. वर आल्यावर शेकोटी करताना तिने स्वतःहून मला शॉलमध्ये घेतलं आणि आम्ही दोघांनी परत हातात हात घातला होता. नंतर आम्ही सेल्फीज काढू लागलो. तेव्हा मावशीने चक्क मला मिठीत ओढलं. तिचे मम्मे माझ्या छातीत घुसत होते. माझा हात कमरेवर होता. मी हळूच खाली करत बोच्यावर नेला. तिने माझ्याकडे बघितलं, पण यावेळी तिच्या नजरेत राग नव्हता. तिने जणू मला परमिशन दिली होती. नंतर तोच हात मी कमरेवर ठेवला आणि तिच्या कमरेला कसकन पकडलं. तिच्या चेहऱ्यावर आठ्या आल्या. तिने तो हात पकडून हातात घेतला. जेवताना सारखं नजर भिडली की लाजत होतो आम्ही. नंतर बाबांनी मला खोलीत कंबर चोळायला बोलवलं आणि आम्ही जरा फॅमिली गप्पा मारत तिथेच बसलो. तासभराने मावशी मला शोधत आली. ती मला म्हणाली, चल झोपायला. तरी बाबांना मावशीसोबत फ्लर्ट चालू केलं. 5-10 मिनटं बसल्यावर ती मला इशारा करू लागली. तेव्हा आम्ही तिथून निघालो आणि आमच्या खोलीत गेलो. तेव्हा असं वाटत होतं नवीन कपलच जणू. आवरलो आणि झोपलो पण. दोघांना काही झोप येत नव्हती. शेवटी मावशी माझ्याकडे तोंड करून झोपली. मी तिच्या हातात हात दिला तर तिने पण पकडला. हळूहळू मग मी जवळ झालो. आमच्या दोघांचे श्वास आम्हाला जाणवत होते. मी तिच्या कुशीत घुसलो तर तिने पण मला कवटाळून घेतलं. मी मानेवर पप्पी घेत होतो. मग मी ब्लाऊजवरूनच बॉल चोखू लागलो. ती नुसत्या माझ्या केसातून हात फिरवत होती. मी तिचा ब्लाऊज उघडण्याचा प्रयत्न केला तर तिने स्वतःहून उघडून दिला. मग मी मम्मी पकडून चोखू लागलो. आपापल्यावाणी मी ती नुसतं शिस्कारी भरत होती आणि मी तिचे मम्मे जोरजोरात चोखत होतो. आणि एक झालं की लगेच दुसरा मुंबा तोंडात भरवत होती. मी तिच्या बेंबीला आवळलं आणि माझी मांडी तिच्या मांडीवर ठेवून घासू लागलो. हळूहळू पायाने साडी वर करत होतो. गुडघ्यापर्यंत आणली होती तिची आणि माझे पाय एकमेकांमध्ये नुसते घासत होते. कमालीची गरमी झाली होती. त्यातच मी तिच्याकडे बघितलं आणि तिने माझ्याकडे.
आम्ही तिचा हात माझ्या स्वेटरमध्ये होता आणि तिने स्वेटर काढायला लागली आणि मला असंच तिच्यावर ओढून घेतलं. जेव्हा माझी छाती तिच्या मम्म्यांना लागली, जडा झालो मी. तिचे केस पकडले आणि गालावर, डोळ्यावर, कानावर किस करू लागले. असंच करता करता मला कंट्रोल नाही झाला. मी तिचा ओठ चोखायला चालू केलं आणि आत जीभ घातली, तर तिने माझी जीभ चोखली आणि आम्ही यातच बुडालो. ती माझी जीभ चोखून तिची जीभ मला द्यायची. आम्ही असं जवळजवळ अर्धा तास केलं. मी हाताने साडी वर करून तिच्या चड्डीवरून पुच्ची चोळायला घेतली. ती ओली झाली होती. चर चर असा आवाज येत होता. तिच्या चिकाचा वास सुटला होता मस्त. मी चड्डीत हात घातला तर तिने स्वतःला माझ्या जवळच केलं. एकदम बिलगली. मऊ गरम गरम हॉट होती. मी पहिल्यांदा पुच्ची चोळत होतो, सो मला कळत नव्हतं. तिने चड्डी खाली करून काढली आणि माझा हात पकडून मला दाण्यावर कसं चोळतात ते दाखवायला आणि मी करू लागलो. ती नुसती सिस्कारी भरत होती. थांबू नकोस, बिलकुल थांबू नकोस, असं मादक आवाजात बोलत होती. खूप सिसक्या भरल्यानंतर मी तिच्या पुच्चीत 2 बोटं टाकली. गपकन गेली आणि पुच्ची ओली असल्यामुळे ती येड्यासारखं तडफडत होती. मी तिला बोटाने झवू लागलो. तिने माझ्या पॅन्टमध्ये हात घालून बुल्ला बाहेर काढला होता आणि हलवत होती साईड बाय साईड. माझा हात दुखला की मी परत तोंडात तोंड देत होतो. 4-5 मिनटं किसिंग करत पुच्ची आणि बुल्ला चोळाचोळी, एकमेकांना चोळाचोळी केल्यानंतर शेवटी ती खाली उभी राहिली. ती माझ्यासमोर पूर्ण नागडी उभी. तिचे लटकणारे बॉल बघून माझा बाबूराव पूर्ण ताटला होता. मी तिला इशारा केला आणि ती माझ्यासमोर गुडघ्यावरती बसली. तिचं तोंड आता माझ्या लवड्यासमोर होतं. माझ्या बाबूरावला तिने तोंडात घेतला आणि जोरजोरात ब्लोजॉब द्यायला लागला. खरं सांगतो मित्रांनो, तो ब्लोजॉब माझ्या आयुष्याचा सगळ्यात चांगला ब्लोजॉब होता. तिने जे सुख मला त्या क्षणांमध्ये दिलं ते मला परत कुठेही आजपर्यंत मिळालं नाही. हो, त्याच्यानंतर मी अनेकदा तिचं तोंड झावलं आहे, पण खरं सांगतो परत ती मजा कधीच नाही. मित्रांनो, खूप वेळ तिने माझा बुल्ला चोखला आणि मग मी ठरवलं आता वेळ आले माझ्या लाडक्या मावशीची पुच्ची मारायची. मी तिला माझ्या दोन्ही हातांमध्ये उचललं आणि बेडवरती टाकून दिलं. बेडवरती टाकल्यानंतर मी तिच्यावरती आलो. तिचे दोन्ही पाय फाकवले. तिच्या 2 पायांच्या मध्ये जाऊन तिला बोललो, तुझे पाय क्रॉस कर. मी तिच्या पुच्चीवरती माझा बुल्ला ठेवला. तिने तिचे दोन्ही पाय माझ्या कमरेवरती क्रॉस केले आणि तिला वरतून किस करत मी खालून माझा बुल्ला तिच्या पुच्चीत टाकला. जसा तो टाकला तिने एक मादक सिस्कारी भरली. मित्रांनो, ती सिस्कारी जी बाई झवताना भरते त्याच्यापेक्षा सेक्सी या अख्ख्या जगात काही नाही. मित्रांनो, त्यानंतर तिला 10-15 मिनटं मी त्याच्यावरतीच उलटपालट करून धावत राहिलो. मित्रांनो, त्या रात्री मी तिला अजून 2 राऊंडनी धावली आणि सकाळपर्यंत आम्ही दोघं नागडे त्या चादरीमध्ये एकमेकांना लपेटून तसेच झोपी गेलो. मित्रांनो, ही कहाणी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.